तर तर सामन्याला होईल इथे सुरुवात. हल 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 तर हॅलो हल 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 तर इथे मात्र पहिला गडी बाद होतोय. पहिल हल 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 हॅलो तर पहिलं षटक इथे मात्र प्रगतीपथावर चालू असताना पहिला गोलंदाज पाहतोय चंदेरी चिंचवली या संघाकडून तो जोमा, ज्याने 4 चेंडू हाताळलेत, धावा खर्च केलेत त्या फक्त आणि फक्त 5 आणि एक महत्वाचा सलामीचा फलंदाज देखील बाद केलाय. हा फटका चांगला इथे मात्र, परंतु लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन वरून 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडू अडवतोय तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता आणि 2 धावा देखील सुखरूपरित्या एकवटल्या गेल्यात. 2 धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, दुधारी तलवारीचा वापर करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही आणि हा चेंडू येतो तो निर्धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती अद्यापही एकेरी अंकामध्ये पाहायला मिळते, फक्त आणि फक्त 7 धावा. स्ट्राईकवरती जर फलंदाजांचा विचार केला तर एका बाजूला साहिल, ज्याने मात्र 2 चेंडू फेस केलेत आणि 2 धावा ज्याच्या बॅटमधून आल्यात. आता मात्र स्ट्राईक वरती असेल दुसऱ्या षटकाचा पहिलाच चेंडू फेस करेल तो फलंदाज जो सलामीला गेला होता, तुकाराम. याला पाहू शकता आपण स्ट्राईक वरती. आणि गोलंदाजी मार्क वरती P2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि सांघिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती सदाराम. सदानंदला पाहतोय 55 नंबरची जर्सी घालून पंचांच्या उजव्या बाजूने. इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज आणि सामना करेल सलामीचा फलंदाज तुकाराम.
पहिला चेंडू इथे मात्र कट करायचा प्रयत्न होता, परंतु स्लोअर गतीचा चेंडू. नक्कीच 12वा खेळाडू आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना चंदेरी चिंचवले या संघाचा रबाडा म्हणून ओळखला जातो हा गोलंदाज. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आता फटका झाला सक्सेस. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट 4 धावांसाठी. हा येतो या सामन्यातला दुसरा दमदार चौकार. या चौकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या वेगाने पुढे सरसावते. धावफलकावरती 11 धावा. पहिल्या चेंडूचा विचार केला तो देखील याच पद्धतीचा हाताळला गेला होता. नक्कीच स्लोअर गतीचा चेंडू होता, परंतु व्यवस्थित बॅटवरती घेता आला नाही फलंदाज तुकारामला आणि दुसऱ्या चेंडूवरती लगावला तो दमदार चौकार. आता मात्र नक्कीच ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा स्लोअर गतीचा चेंडू हाताळला जातोय, वारंवार फसवलं जातोय फलंदाज तुकारामला, परंतु एक धावेची ते संधी होती आणि एक धाव देखील एकवटली आहे. एकने धावफलक पुन्हा एकदा सरसावेल. 12 धावा. आता स्ट्राईकला फलंदाज येईल साहिल, ज्याने 2 चेंडू देखील फेस केलेत. हा चेंडू पुन्हा एकदा अपस्टिकच्या भरपूर बाहेर पाहायला मिळतोय. मेन पंचांच्या भूमिकेत अगदी आमचे जवळचे मित्र डोनेवाडी गावातील एक नक्कीच चांगला गोलंदाज देखील आहे ओमकार पारधी. त्याचबरोबर लेग पंच देखील पाहायला मिळतील आपल्याला. इथे मात्र व्हाईट चेंडू फेकला होता, त्यानंतर कमबॅक करून देतोय गोलंदाज सदानंद आणि हा लागणारा मामुचीवाडी संघाला दुसरा धक्का. तर दुसऱ्या षटकातला 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती धावा लावल्या गेल्या त्या फक्त आणि फक्त 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज नेट नंबर 4 वरती एंटर होतील किसनला पाहतोय जर्सी क्रमांक 7. नक्कीच MS धोनीची आठवण करून देणारा क्रमांक स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती चौकार लगावला होता, त्यानंतर एक सिंगल आणि एक अतिरिक्त, त्यानंतर पुन्हा एकदा त्याच दिशेने पाहायला मिळतो फटका. चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स सीमारेषा पार 4 धावांसाठी. हा या सामन्यातला तिसरा दमदार चौकार. नक्कीच आल्या आल्या किसन मात्र आपली ताकद सिद्ध करतोय. पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दाखवला आणि तो प्रयत्न सक्सेसफुल देखील करून दिलाय. 4 धावा आपल्या संघासाठी मिळवल्यात आणि 4 धाव्यांनी धावफलक पुढे सरसावतोय 17 या अंकावरती. जो सलामीला गेला होता तुकाराम तो अद्यापही प्रॉपिंग किसवरती पाहायला मिळतोय आपल्याला. 3 चेंडू त्याने फेस केलेत. पुन्हा एकदा आता मात्र मिस्टर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि करणार नाहीये चूक. इथे पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळला होता, परंतु जास्त काळ मात्र मैदानावरती टिकता आलं नाहीये फलंदाज किसनला. चौकारानंतर केलेलं कमबॅक. धावसंख्या धावफलकावरती 17 वरती लागणारा हा तिसरा धक्का. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय चंदेरी चिंचवली या संघाकडून. झेलची संधी निर्माण होते आणि ते झेल देखील कॅरी केले जातात. मिसफील्ड पाहायला मिळत नाहीये. नक्कीच दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 2 चौकार देखील आले आणि 2 गडी देखील बाद केले. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. नक्कीच 2 षटक समाप्त झालेत. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील त्या 17 धावा. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतील, ज्याने मात्र पहिलं षटक हाताळलं P1 तोच गोलंदाज जोमा.
इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक आहेत तिथे लॉंग ऑनला. एकच ऍक्शन वरती चेंडू गॅदर करून फेकी करतील, एकच धाव. एका धाव्याने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावतोय. एकेरी दुहेरी धावांना देखील तितकंच मोठं प्राधान्य द्यावं लागेल दोन्ही फलंदाजांना. स्ट्राईक वरती फलंदाज जयवंत. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑफसाईडला भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु खराब क्षेत्ररक्षण थोडंसं पाहायला मिळालं होतं, परंतु त्यानंतर नक्कीच चुकीला इथे मात्र सुधारत असताना, परंतु 2 धावेचा तोपर्यंत अवधी होता आणि 2 धावा सुखरूपरित्या एकवटल्या गेल्यात. दोन्ही धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. हा चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस टाइम फटका. चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. हा बऱ्याच उशिरानंतर पाहिला आपण तो निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जोमा. आता मात्र नक्कीच लेग स्टिकच्या भरपूर बाहेर पंच आमच्या दिशेने वळून सांगतील. हा चेंडू येतो तो वाईट, एक अतिरिक्त धाव. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाज गोलंदाजीचा मारा करत होता, परंतु आता कुठेतरी दिशा भरकटला जातोय. पुन्हा एकदा कमबॅक करून देईल का? इथे मात्र झेलची संधी निर्माण होईल का? परंतु चेंडूला हलक्या हाताने ढकलून दिले. आउटफील्ड खूप फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रफ, 4 धावांसाठी चौकार. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते फलंदाज जयवंतच्या माध्यमातून, ज्याने 3 चेंडू फेस केलेत आणि वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा एकदा या षटकातला 5वा चेंडू फेस करत असताना हा चेंडू इथे देखील अनसाइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूची जर उसळी पाहिली तर नक्कीच दबका चेंडू पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू येतो तो निर्धाव शेवटचा चेंडू या 3ऱ्या षटकातला. आता मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न होता आणि लॉंग ऑफला घडतोय काय? थोडीशी चूक नक्कीच पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू थांबत नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द रफ, 4 धावांसाठी. हा देखील जयवंतच्या बॅटमधून येतो चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे सरसावते. धावफलकावरती 29 धावा 3 षटकांच्या मोबदल्यात. अद्यापही पहिल्या सत्रातले 2 षटक शिल्लक असतील. किती जास्तीत जास्त धावा ठोकतात की काय मामुची वाडी हा संघ, हे देखील येणाऱ्या 2 षटकामध्ये पाहणं गरजेचं असेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा. नक्कीच 3 षटक समाप्त झालेत आणि ड्रिंक्स ब्रेक देखील पाहतोय आपण मैदानामध्ये. प्रथम नाणेफेकी गमावली आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय मामुची वाडी या संघाला. 5 षटकांची ही लढत. 5 षटकांमध्ये जर विचार केला तर जास्तीत जास्त 50 ते 60 धावांचा टार्गेट सेट करण्याचा मानस असेल मामुची वाडी या संघाचा. तर कुठेतरी चंदेरी चिंचवली हा संघ देखील म्हणत असेल 5 षटकांमध्ये 40 ते 45 धावांमध्ये रोख लावण्याचा. तर येणारे 2 षटक इथे मात्र सांगून जातील किती धावसंख्या धावफलकावरती लावली जाते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा. आता मात्र सांघिक कोट्यातलं 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल रोहन आणि सामना करेल अद्यापही सलामीला गेलेला फलंदाज पाहतो स्ट्राईक वरती तुकाराम. इथे मात्र चांगला चेंडू पाहतो. नक्कीच अतिरिक्त थोडीशी उसळी घेताना चेंडू पाहिला आपण. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा फेकला गेला. गोलंदाज
रोहनच्या माध्यमातून अशाच प्रकारचे चेंडू इथे फेकले तर कमीत कमी धावसंख्यावरती रोखून ठेवेल. आता मात्र बॅटीच्या रडार मध्ये होता चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत परंतु प्रयत्न देखील नसेल आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. 1 बॉल्स ओव्हर द रोप, 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या मदतीने 33 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. जर या मागच्या चेंडूचा विचार केला तर कुठेतरी क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळालाय आणि क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून प्रयत्न देखील केले गेले नव्हते. दुसरा चेंडू समाप्त झालाय. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. आता ऑन साइडला भिरकावून दिलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवरती. नक्कीच थोडीशी ताकद कमी पडली की काय असा प्रश्न मामुचीवाडी या संघाला पडेल आणि हा धक्का क्रमांक लागतो 33 या धावसंख्येवरती, चौथा. खूप चांगली फलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहिली तुकाराम, 2 चौकार देखील लगावले होते. या फटक्यामध्ये कुठेतरी थोडीशी ताकद कमी पाहिली आपण, त्यामुळेच की का हा झेलच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं. धावसंख्या धावफलकावरती 33. नवीन फलंदाज एंटर होतील तो मोहन. या षटकाचा विचार केला, पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र चौकार लगावला आणि तिसऱ्या चेंडूवरती मोठा गडी बाद केलाय गोलंदाज रोहनने. आता सामना करेल तो फलंदाज मोहन. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आणि अपील केली जाते लेग बाईसच्या स्वरूपात. इथे मात्र फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय तो 33 या धावसंख्येवरती, 5वा. चांगली गोलंदाजी म्हणता येईल नक्कीच रोहनची, ज्याने पहिला चेंडू देखील सुरेख फेकला होता, त्यानंतर थोडीसे खराब चेंडू फेकला त्या माध्यमातून चौकार लगावला होता, परंतु नंतरचे बॅक टू बॅक 2 चेंडू 2 गडी बाद. इथे हॅट्रिकची नक्कीच संपादित करण्याची संधी असेल. पहिल्याच दिवसातला पहिला सामना, पहिले सत्र चालू असताना पहिली हॅट्रिक आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? रोहन ठरेल का तो गोलंदाज ज्याने मात्र या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक संपादित करेल? येणारा चेंडू नक्कीच आपल्याला सांगेल की हा हॅट्रिक संपादित करणारा पहिला गोलंदाज ठरतोय की काय. नवीन फलंदाज एंटर होईल फलंदाजी मार्कवरती, सूरज. आता मात्र फुल टॉस चेंडू, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावांसाठी चौकार. खूप चांगला फटका, ज्याला क्रिकेट मध्ये अगदी सेफ शॉट म्हणून ओळखलं जातं. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या मधून हा फटका खेळला गेला आणि 4 धावा एकवटल्यात. 4 धावेने 37 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातला. हा चेंडू अगदी एसटी ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर पाहायला मिळालाय आणि अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरसावतोय. 38 धावा. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर पाहायला मिळतो. पंच ओमकार पारदी सर आमच्या दिशेने वळून सांगतील. हा देखील चेंडू येतोय वाईट. शेवटचा चेंडू या षटकातला शिल्लक आहे. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट ऑन साइडला फिरकावून दिला आणि इथे मात्र गॅप होती, परंतु घडतोय काय? क्रिकेटच्या मैदानामध्ये नक्कीच फुटबॉल देखील पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल 43 धावा. येणारे चेंडू शिल्लक असतील पहिल्या सत्रातले 6. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं, परंतु थोडीशी चूक झाली
आणि तिथून चेंडू मात्र थांबला नाही. चेंडू गेला सीमारेषा पार 4 धावांसाठी. तब्बल 43 धावा लावल्या गेल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. येणारे 6 चेंडू शिल्लक असतील. नक्की शेवटचं षटक, ज्याला मात्र स्लॉग ओव्हरचं षटक म्हटलं जातं, हाणामारीचं षटक, ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा फलंदाजांचा जोर असतो, ते षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. सुरेश, पहिल्या सत्रातला हा शेवटचा षटक पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल आणि सामना करेल स्ट्राईक वरती फलंदाज जयवंत. ते मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार फेरबदल होताना पाहतोय आपण. शेवटचं षटक मार्गस्थ असताना सामना करायला फलंदाजी मार्कवरती जयवंत. इथे पहिला चेंडू पुढे येऊन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अतिशय स्लोअर गतीचा चेंडू हाताला गेला. फसवा चेंडू. पहिला चेंडू इथे निर्धाव. धावसंख्या धावफलकावरती स्थगित पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत असताना हा येतो या सामन्यातला पहिला दमदार षटकार. चांगली फलंदाजी जयवंतच्या माध्यमातून पाहायला मिळते. या षटकारानंतर धावसंख्या अगदी वेगाने पुढे सरसावते. आता मात्र पुढे येऊन कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. हा चांगला झेल पाहायला मिळतोय. षटकारानंतर कमबॅक करून देत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक लागतोय 49 या धावसंख्येवरती. 6वा. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 49. 50 साठी अवघी 1 धाव शिल्लक असेल. येणारे चेंडू 3. पहिल्या सत्रातला शेवटचे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. नवीन फलंदाज एंटर होतील. अंकुश. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. या 3 चेंडूंवरती देखील अंकुशचा विचार असेल कुठेतरी मोठे फटके खेळून 55 ते 60 या धावसंख्येवरती आपल्या संघाला पोहोचवावं. आता होता चेंडू नक्कीच फुलटॉस होता, परंतु स्विफ्ट केला चेंडूला फाईनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतो आणि एकच धाव, एका धावेपेक्षा जास्त काही नसेल. 1 धावेने 50 कंप्लीट होते. या मामूची वाडी या संघाचा 50 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात येणारे शेवटचे 2 चेंडू. त्या 2 चेंडूवरती नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल. आता मात्र स्ट्राईक वरती फलंदाज सूरज, ज्याच्या माध्यमातून 2 चेंडूवरती 8 धावा एकवटल्यात. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रफ. चौकार. नक्कीच चंदेरी चिंचवली जो संघ 3 षटकापर्यंत खूप चांगली खेळ करत होता, परंतु आता कुठेतरी वारंवार चुका पाहायला मिळत आहेत. दोन्ही चेंडूवरती विचार केला तर प्रयत्न नाही केला तो लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून, आणि दोन्ही चेंडू 4 धावांसाठी. हा शेवटचा चेंडू या पहिल्या सत्रातला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा स्लोअर गतीचा चेंडू हाताळला आणि षटक होईल समाप्त. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लावली गेली आहे तब्बल 54 धावा. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी मामूची वाडी संघाला बनवाव्या लागतील तब्बल 55 धावा. माफ करा, नक्कीच चंदेरी चिंचवली या संघाला 55 धावांचं लक्ष्य असेल. इथून मात्र दुसऱ्या फेरीमध्ये जर दाखल व्हायचं असेल तर खूप चांगली फलंदाजी मामूची वाडी या संघाकडून पाहिली. 5 षटक फेस करत असताना त्यांनी मात्र 54 धावा लावल्या आणि 55 धावांचं भलं मोठं लक्ष लावलं गेलंय ते चंदेरी चिंचवली या संघासमोर.
तर नेक्स्ट मॅच असेल खामगर विपक्ष काळेवाडी. खामगर विपक्ष काळेवाडी दोन्ही संघाचे कर्णधार असतील. त्यांनी मात्र येऊन नाणेफेकीसाठी उपस्थित व्हायचंय. नेक्स्ट मॅच पहिल्या दिवसातली ही दुसरी लढत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. एका बाजूला खामगर आणि दुसऱ्या बाजूला काळेची वाडी हा संघ. जाऊयात या सामन्याकडे. पहिल्या फेरीतला पहिला सामना, पहिलं सत्र समाप्त झालंय. धावसंख्या धावफलकावरती लावल्यात. मामुची वाडी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 54 धावा आणि 55 धावांचं लक्ष लावलंय ते चंदेरी चिंचवली या संघासमोर. जर विचार केला तर प्रत्येकी षटकामागे 11.00च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील. या 5 षटकांमध्ये विजय करून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर विनंती असेल सर्व संघांच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. यापुढील जे सर्व सामने होतील त्या सामन्यामध्ये मात्र चॉईस बॉल नसेल. आयोजक जो बॉल देतील त्याच बॉलने इथे मात्र खेळावे लागेल. याची सर्व संघांच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. खामगर संघाचा कर्णधार उपस्थित असेल तर लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. काळेची वाडी या संघाचा कर्णधार इथे मात्र उपस्थित झाला. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये दोन्ही संघ पाहायला मिळतील. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नांद गुंजला महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून दुसऱ्या सत्राला इथे मात्र सुरुवात करू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी साहिल आणि सामना करेल सलामीला आलेला फलंदाज रामदास. पहिला चेंडू इथे मात्र भिरकावून दिलाय. फाईनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. पहिल्या P1च्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात करत असताना या आल्या 4 धावा चौकार. याच प्रकारची फटकेबाजी इथे मात्र गरजेची असेल चंदेरी चिंचवली संघाला. 55 धावांचं भलं लक्ष लावलं गेलंय. येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 55 धावा. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार 4 धावांसाठी. इथे मात्र टॉस केला जातोय खामगर विपक्ष काल्याची वाडी या संघाचा आणि नाणेफेकी मात्र जिंकले काल्याची वाडी या संघाने. प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित केलंय खामगर या संघाला. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार पाहतोय संघाचा आणि वैयक्तिक स्वतःच खातं ओपन केलं गेलंय चौकाराच्या मदतीने. जर सलामीची जोडी पाहिली चंदेरी चिंचवली संघाकडून एका बाजूला जोमा पारधी ज्याने नक्कीच गोलंदाजीमध्ये देखील जोर दाखवला होता आणि दुसऱ्या स्ट्राईक वरती फलंदाज रामदास. पुन्हा एकदा सामना करेल गोलंदाज साहिलचा. आता मात्र पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने त्याच दिशेने भिरकावून दिलाय चेंडूला. चेंडू थांबणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा आलेला हा रामदासच्या बॅट मधून दमदार चौकार. या 2 चौकारानंतर मात्र नक्कीच दबावात गेला असेल गोलंदाज साहिल.
दोन चेंडूवरती दोन चौकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. साहिल थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल पाहायला मिळतोय. ज्या फटक्यावरती दोन चौकार आले होते त्या क्षेत्रामध्ये आता मात्र एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. इथे मात्र चांगला गतीचा चेंडू पाहायला आपण नक्कीच या चेंडूवरती देखील हलकासा डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूची गती जास्त होती की काय त्याचमुळे हा चेंडू येतोय निर्धाव. दोन चौकारानंतर मात्र कमबॅक करून देतोय आता गोलंदाज साहिल. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूमध्ये बनवल्या त्या 8 धावा. अद्यापही येणारे 3 चेंडू या पहिल्या षटकातले समाप्त शिल्लक असतील. आता मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. नक्कीच झेलवर येण्याची संधी होती परंतु झेल काही कॅरी करता आला नाहीये, परंतु थोडस बॅकअपला कुठेतरी फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्याच नादात 2 धावा एकवटल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावेने धावफलकावरती पुढे सरसावत आहे. दुहेरी अंकामध्ये 10 धावा. जरी क्षेत्ररक्षक लावलाय तरी देखील रामदास ध्येय त्या क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळण्याचा होता. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवरती साहिल. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू सरळ जाऊन घेतो यष्ट्यांचा वेध. फलंदाज ज्याच्या माध्यमातून 2 चौकार लगावले गेले होते, घनघाती प्रहार करत होता तो फलंदाज आता मात्र तंबूच्या आश्रयामध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये 10 वरती लागणारा हा रामदासच्या स्वरूपात पहिला धक्का. पहिल्या 2 चेंडूवरती चांगली सुरुवात करून देत असताना फलंदाज रामदासला पाहिलं, परंतु नंतर कमबॅक देखील खूप सुरेख पाहिला. 2 चौकारानंतर निर्धाव चेंडू फेकला गोलंदाज साहिलच्या माध्यमातून. त्यानंतर एक दुहेरी धाव आणि त्यानंतर सरळ यष्ट्यांचा वेध घेत असताना फेकले गेलेला चेंडू आणि फलंदाज रामदासला व्हावं लागले बाद. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 10. 11.00 ची सरासरी राखून 5 षटकांमध्ये या 55 धावा चेस करायच्या होत्या. त्याच सरासरीचा पाठलक्ष करत असताना 10 धावसंख्या धावफलकावरती लावली आहे. अद्यापही एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नवीन फलंदाज एंटर होतील. इनेट नंबर 3 वरती सुरेश सामना करेल गोलंदाज साहिलचा. इथे हलक्या हाताने कट केलाय कव्हरच्या दिशेने आणि मिड ऑफच्या दिशेने, परंतु आउटफील्ड खूप फास्ट आहे. थोडस चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय आणि या चेंडूवरती 2 धावा एकवटण्याचा प्रयत्न होता. 2 धावा एकवटल्या गेल्या. 2 धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती 12 धावा. पहिलं षटक समाप्त झालंय. गोलंदाजी मार्कवरती होता साहिल, ज्याने आपल्या P1 च्या षटकामध्ये खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 12 धावा. आता येणारे समीकरण पाहतोय आपण स्क्रीनवरती. 24 चेंडू आणि उर्वरित समीकरण 43 धावा. पहिलं षटक समाप्त झालंय. P1 चं षटक. ज्या षटकामध्ये मात्र क्षेत्ररक्षक नक्कीच आखुडलेलं असतं. फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर पाहतो, परंतु आता P2 चं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि सांघिक कोट्यातलं दुसरं घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल तो अंकुश.
आणि सामना करेल सलामीचा फलंदाज जोमा. पहिला चेंडू इथे मात्र कव्हरच्या दिशेने कट केला. चेंडूला आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी हा येतोय जोमाच्या बॅट मधून पहिला दमदार चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 16. नक्कीच कमबॅक करून द्यावं लागेल गोलंदाज अंकुशला, कारण की चांगली फलंदाजी पाहायला मिळते चिंचवली या संघाकडून. पहिल्या षटकांचा देखील 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले होते. या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती देखील एक मोठा प्रहार चौकार पाहतोय. हा फुल टच चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे एक टप्प्यावरती चेंडूला गॅदर केला. पंचांचा सिग्नल येतोय. नक्कीच नो चेंडू. हाईट फॅक्टर पंचांनी कुठेतरी नोटीस केला आणि हा चेंडू नो घोषित केलाय. येणारा चेंडू असेल फ्री हिट. मेजवानी असेल फलंदाज सुरेशला या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा, कारण की येणारा चेंडू हा फ्री हिट. इथे मात्र फाईनच्या क्षेत्रामध्ये अगदी सेफरित्या फटका खेळून दिलाय. फ्री हिटच्या चेंडूवरती चांगला समाचार घेतला जातोय. चेंडू थांबत नाहीये. जातोय 1 बॉल ओव्हर द रफ. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहतोय सुरेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला त्या चेंडूवरती आला होता चौकार. त्यानंतर मात्र नो बॉल +1 आणि मात्र फ्री हिटच्या चेंडूवरती देखील चांगला समाचार घेऊन हा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे सरसावते. धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात तब्बल 22 धावा. या षटकातले अद्यापही 2 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू हाताळले गेलेत गोलंदाज अंकुशच्या माध्यमातून. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. सामना करेल तो सुरेश. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटीचा तो एंडला चेंडू लागतोय आणि फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय चंदेरी चिंचवली या संघाला. तो सुरेशच्या माध्यमातून दुसरा धक्का. नक्कीच चांगली फलंदाजी पाहायला मिळत होती, परंतु आता कुठेतरी कमबॅक करून देतो गोलंदाज अंकुश, ज्याने पहिल्याच चेंडूवरती चौकार, त्यानंतर खराब चेंडू फेकला होता, त्यानंतर देखील चौकार आणि आता मात्र विकेट. 22 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात लावले गेलेत. नवीन फलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण सदानंद, नक्कीच ज्याला मात्र रबाडा या नावाने संबोधलं जातं, तोच फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू ऑनसाइडला विरकावून दिला. भली मोठी गॅप आहे आणि चेंडू जाईल पुन्हा एकदा 1 बाउन्स ओव्हर द रफ. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे सरसावते. 26 धावा. विचार केला गोलंदाज अंकुशचा, ज्याने आतापर्यंत फक्त 4 चेंडू हाताळलेत आणि तब्बल धावा खर्च केल्या त्या 14. येणारे अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या दुसऱ्या षटकातला. पुन्हा एकदा सामना करेल फलंदाजी मार्कवरती सदानंद.
इथे मात्र आता स्लोअर गतीचा चेंडू होता, थोडीशी अतिरिक्त उसळी देखील चेंडूने घेतली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॅटीची वरची कड लागून फलंदाज होईल बाद, ज्याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला गेला होता तोच सदानंद. आता बॅक टू द पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती 26. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. इथे मात्र शेवटचा चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चुकीचे कॉल देखील पाहायला मिळाले. स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आला होता आणि मागून यष्टिरक्षक देखील झेल पकडण्यासाठी सज्ज झाला होता परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपलेला हा सुरेख झेल. आणि बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेत अंकुशने, ज्याने धावा देखील खर्च केल्यात 14 आणि गडी बाद केलेत या षटकामध्ये तब्बल 3. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र उर्वरित समीकरण उरले 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 29 धावा. नवीन फलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण जगन याला. 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 29 धावा. सामना करेल फलंदाजी मार्कवरती जोमाला पाहतोय आपण फलंदाजी मार्कवरती आणि गोलंदाजी मार्कवरती P1चं षटक ज्याने मात्र हाताळलं होतं साहिल तोच गोलंदाज. आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक आणि सांघिक कोट्यातलं तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. 18 चेंडू आणि विजयासाठी 29 धावा. इथे नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटीची आतली कड लागून सुखरूपरित्या यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय गोलंदाज साहिल. वैयक्तिक कोट्यातलं दुसरा आणि सांघिक कोट्यातलं तिसरं षटक घेऊन हाताळतोय मामुची वाडी या संघाकडून. आता समीकरण उरले 17 चेंडू आणि विजयासाठी 29 धावा. वारंवार येणारे निर्धाव चेंडू नक्कीच कुठेतरी वर्चस्व गाजवेल मामुची वाडी या संघाकडून. आणि इथून मात्र मोठा फटका आला तर नक्कीच विजयाकडे पदार्पण करताना हा संघ पाहायला मिळेल. चंदेरी चिंचवली इथे फटका चांगला आहे, चेंडू थांबत नाहीये, चेंडू जातोय सीमारेषा पार. जोमाच्या बॅटमधून आलेला हा पुन्हा एकदा दमदार चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहतो आपण 30 धावा. अद्यापही विजयासाठी 25 धावांची गरज असेल.
इथून जो संघ जिंकेल तो मात्र दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. कैलासवासी पंढरीनाथ वारा स्मृती चषक 2023-24 4 दिवसीय ही क्रिकेट स्पर्धा दिनांक 31 डिसेंबर ते 3 जानेवारी या 4 दिवसांमध्ये पार पडेल. आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु स्विंग आणि मिस चांगला चेंडू इथे हाताळला गेला गोलंदाज साहिलच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र चौकार आणि आता पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. दोन्ही बाजूने खेळ पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी देखील हाताळली जाते आणि चांगली फलंदाजी देखील केली जाते चंदेरी चिंचवली या संघाकडून. आता मात्र बॅटीच्या रडार मध्ये आला होता चेंडू. चेंडूला भिरकावून दिलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि सुरेख झेल पाहायला मिळतोय. अगदी सोपा झेल. झेलच्या स्वरूपात जो फलंदाज बाद होईल जोमा, ज्याने चांगली फलंदाजी केली होती, परंतु धावसंख्या 30 वरती लागणारा हा चंदेरी चिंचवली संघाला 5वा धक्का. नवीन फलंदाज एंटर होतील. संजय, तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना येणारे शेवटचे 2 चेंडू असतील या षटकातले. 14 चेंडू आणि विजयासाठी 25 धावेची गरज. नवीन फलंदाज स्ट्राईक वरती पाहतोय आपण संजयला. गोलंदाजी मार्क वरती सामना करेल गोलंदाज साहिल. इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पाहायला मिळतोय. हा येतोय तो व्हाईट चेंडू. अतिरिक्त धावेने धावफलक 1 ने पुढे सरसावेल. 31 धावा. अद्यापही विजयासाठी 24 धावेची गरज असेल चंदेरी चिंचवली या संघाला. नाणेफेकी जिंकून नक्कीच प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि 54 धावा लावल्या. मामूची वाडी या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 55 धावांचं लक्ष लावलं चंदेरी चिंचवली संघाने आणि त्याचाच पाठलक्ष करत असताना 31 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती लावल्यात. येणारे चेंडू असतील आता मात्र 13 आणि विजयासाठी 24 धावेची गरज. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून साहिल आहेत, त्याने पहिलं P1चं षटक देखील खूप सुरेखरित्या हाताळलं होतं आणि आता तिसरं षटक देखील त्याच पद्धतीचं. ज्या षटकामध्ये एक चौकार देखील आला होता. खोलवा टप्प्याचा चेंडू इथे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता, परंतु व्यवस्थित चेंडू बॅटवर आला नाहीये. 2 धावेचा प्रयत्न होता. 2 धावा होतील का? आणि अतिशय सुरेख कॉलिंग पाहायला मिळाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 2 धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 33 धावा. येणारे समीकरण पाहतोय आपण 12 चेंडू आणि विजयासाठी चंदेरी चिंचवली संघाला बनवावे लागतील त्या 22 धावा.
कैलासवासी पंढरीनाथ वारा स्मृती चषक 2023-24 जयश्री गणेश मंडळ वारेचीवाडी आयोजित ही स्पर्धा पाहतोय आपण. 31 डिसेंबर ते 3 जानेवारी स्पर्धेचा कालावधी पाहतोय. पहिलं पारितोषिक या स्पर्धेचं 25,000 रुपये व आकर्षक चषक. दुसरं पारितोषिक आपण पाहतोय 12,000 रुपये व आकर्षक चषक. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी रोख रक्कम 6,000 रुपये व आकर्षक चषक. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजांना देखील शूज पाहतोय आणि मालिकार वीरासाठी एक आकर्षक कूलर देखील. या स्पर्धेचं हे रूपरेषा पाहतोय आपण. आता मात्र जाऊयात सामन्याकडे. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज तुकाराम. इथे पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर पाहतोय आपण. पहिलाच व्हाईट चेंडू फेकला गेलाय. एकने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती 34 धावा. 11.00 ची सरासरी राखून या दोन षटकांमध्ये धावा एकवटाव्या लागतील. चंदेरी चिंचवलीच्या दोन्ही फलंदाजांना आता मात्र ऑनसाइडला भिरकावण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्यवस्थित बॅटवरती आला नाही. चेंडू 2 धावेचा मानस होता परंतु नकार देतोय फलंदाज संजय. नक्कीच दुसरी धाव कुठेतरी महागात पडली असती. फलंदाजाला बाद देखील व्हावं लागलं असतं. त्याचमुळे एकच धाव इथे एकवटली. एकने धावफलक पुन्हा एकदा सरसावेल पुढे. 35 धावा. आता समीकरण उरलंय 11 चेंडू आणि विजयासाठी 20 धावेची गरज. हा चेंडू इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चांगला इथे मात्र गोलंदाजी पाहतो परंतु क्षेत्ररक्षक थोडस खराब पाहिलं आपण. फंबलिंग झालं होतं आणि त्याच अभावी इथे 2 धावेचा मानस होता. 2 धावा सुखरूपरित्या देखील एकवटल्या गेल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती 37 धावा. येणारे अद्यापही 4 चेंडू शिल्लक असतील या चौथ्या षटकातले. समीकरण पाहतोय आपण स्क्रीनवरती. 10 चेंडू आणि 18 धावेची गरज. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू आला होता बॅटीच्या रडार मध्ये. पुन्हा एकदा मिसफिल्ड पाहायला मिळाले आणि चेंडूला भिरकावून दिलाय. कवचच्या दिशेला चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. हा येतोय हाय अँड हँडसम षटकार. या षटकारानंतर धावसंख्या वेगाने पुढे सरसावते. तब्बल 43 धावा. समीकरण कुठेतरी सोपं करून देतोय फलंदाज संजय. या षटकारानंतर समीकरण पाहतोय आपण 9 चेंडू आणि विजयासाठी. हा चेंडू देखील ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर पाहतोय आपण. अतिरिक्त धाव कमबॅक करून द्यावं लागेल नक्कीच. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज तुकारामला ते षटकारानंतर कमबॅक करून दिला तर नक्कीच येणाऱ्या 6 चेंडू मध्ये मजा येईल कारण की दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे पाहायला मिळतो. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होतो. यष्टी रक्षकाकडून झाली होती चूक परंतु कुठल्याच प्रकारचा इथे मात्र धाव पाहायला मिळत नाहीये. हा येतो निर्धाव चेंडू. अशाच प्रकारचे शेवटचे 2 चेंडू देखील निर्धाव फेकले गेले गोलंदाज तुकाराम कडून. तर नक्कीच प्रेशर मध्ये चंदेरी चिंचवली हा संघ देखील पाहायला मिळेल कारण की अद्यापही विचार केला तर 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 11 धावेंची गरज आहे. येणारा मोठा फटका इथून मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करेल चंदेरी चिंचवली संघाकडून आणि येणारा हा निर्धाव चेंडू नक्कीच प्रेशर देखील दबाव प्रस्थापित करेल चंदेरी चिंचवली या संघावरती. पाहूयात 8 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. आता मात्र पुढे येऊन कट करण्याचा प्रयत्न होता परंतु यष्टी रक्षक गोलंदाज मात्र वारंवार चुका करतोय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर फेकला जातो चेंडू. हा देखील चेंडू येतो वाईट. इथे नक्कीच अपील केली जाते. अपील मध्ये
उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. हा येतोय तो निर्धाव चेंडू. आता मात्र समीकरण उरले 7 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. येण्याचा प्रयत्न होता परंतु व्यवस्थित बॅटवर आला नाही चेंडू आणि हा चेंडूवरती येतोय ती एकच धाव. एक धाव्याने धावफलक पुढे सरसावतोय. आता मात्र 46 धावा पाहतोय आपण धावफलकावरती. येणाऱ्या समीकरण पाहू शकता 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा. मी अगोदरच म्हटलं होतं येणारे निर्धाव चेंडू दबाव प्रस्थापित करेल तो चंदेरी चिंचवली संघावरती आणि येणारा मोठा फटका विजयाकडे प्रस्थापित करून देईल त्या संघाला. परंतु आलेले या 2 चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव. समीकरण उरले 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा. स्पीड अप करायचं नक्कीच. अगोदरच भरपूर उशीर झालाय. स्पर्धेचा पहिला दिवस असल्या कारणाने स्पर्धेमध्ये थोडासा उशीर देखील पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतली ही पहिलीच लढत आपल्या भेटीस आली. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रक्षेपित केली जाते. देशाच्या कानाकोपऱ्यात ही स्पर्धा घर बसल्या आपण YouTube वाहिनीवरती पाहू शकता. 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा विजयाकडे वाटचाल करून देईल आणि एखादा निर्धाव चेंडू सामन्यामध्ये जिवंत ठेवेल तो मामुची वाडी या संघाला. या सामन्यामध्ये कोण विजयी होईल आणि कोण पराभूत होईल हे देखील येणारे 6 चेंडू नक्कीच सांगतील. समीकरण पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहतोय आपण. 6 चेंडू आणि 9 धावा. सलामीला स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय संजय आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती 33 नंबरची जर्सी प्रदान करून भास्कर. 6 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी इथे मात्र पहिला चेंडूला लॉंग साइडला भिरकावून दिला परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा होतील का? थोडस खराब कलेक्शन पाहायला मिळालंय. नक्कीच फेकी अचूक असती तर या 2 केला वाचवता आली असती यष्टीरक्षकाला. परंतु या 2 धाव्या अतिशय वेगाने धावून एकवटल्या. 2 धावेने धावफलक पाहतो 48 या अंकावर येणारे 5 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 7 धावा. इथे आता मात्र लेग स्टिकच्या बाहेर भरपूर पाहायला मिळाला हा चेंडू. अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावा कुठेतरी रोखाव्या लागतील मामुची वाडी या संघाला. कारण की सामना जर पाहिला तर नक्कीच 5 चेंडूंमध्ये विजयासाठी 6 धावा. एकच मोठा फटका. या मोठ्या फटक्याची नक्कीच वाट बघत असेल चंदेरी चिंचवली संघ. इथे कट केला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत नक्कीच तिथे. एकाच टप्प्यावरती चेंडूला गॅदर करून उचले फेकी करतील. 2 धावा होतील का? धाव चीतच्या स्वरूपात. इथे मात्र फलंदाजाला व्हावं लागतंय बाद. दुसरी धाव ही मात्र धोक्याची ठरली. एकच धाव एकवटली गेली. 1 ने धावफलक पुढे सरसावलंय. धावफलकावरती पाहतोय आपण 50 धावा. विजयासाठी अद्यापही 4 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 5 धावा. पन्नास धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात पाहतोय. उर्वरित समीकरण 4 चेंडू आणि विजयासाठी 5 धावा. नवीन फलंदाज एंटर झालेत मैदानावरती. हनुमानला पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती आणि स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय तो संजय. ज्याच्या माध्यमातून नक्कीच चांगली फलंदाजी पाहिली आहे आणि सामना करेल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भास्कर. हा अखूट टप्प्याचा चेंडू परंतु चेंडूला भिरकावून दिला. इथे घडते काय चूक. चेंडू जातो फाईनच्या क्षेत्रामध्ये. तिथे चांगले क्षेत्ररक्षक वारंवार पाहायला मिळालंय आणि बॅकअप सुरेख होता आणि त्याचा अभावी 2 धावा. 2 धाव्याने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती 52 धावा.
आता समीकरण पाहतो आपण. उर्वरित चेंडू 3 आणि विजयासाठी देखील 3 धावा कंपल्सरी चेसिंग असेल. या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल याची नोंद घ्यायची आहे. 3 चेंडू विजयासाठी 3 धावा. नक्कीच कुठेतरी एकाच मोठा फटक्याची वाट पाहतो चंदेरी चिंचवली संघ, परंतु तो फटका अद्यापही बॅट्समन संजयच्या माध्यमातून येत नाहीये. सामना होता 12 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा. आता मात्र सामना जाऊन ठेपावतोय तो. विजयासाठी 3 चेंडू आणि 3 धावा. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केलेला पाहतोय, कारण की 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि फक्त विजयासाठी 3 धावा एकवटायच्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. भास्कर सामना करेल फलंदाज संजय. इथे मात्र आकोटप्प्याचा चेंडू, बॅटीचा फेस ओपन केलाय. झेलची संधी, झेल झालाय ड्रॉप आणि 2 धावा एकवटल्या. तिसऱ्या धावेचा मानस आहे, परंतु तिसरी धाव एकवटता आली नाहीये आणि 2 धावेने धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती 54 धावा. आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 1 धाव. जर मामुचीवाडी या संघाला हा सामना विजय व्हायचा असेल तर येणारे दोन्ही चेंडू निर्धाव स्वरूपाचे फेकावे लागतील. जर निर्धाव स्वरूपाचे चेंडू फेकले तर सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करेल. जोरदार टाळा या सामन्यासाठी व्हायला पाहिजे. 2 चेंडू आणि 1 धाव. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, व्यवस्थित बॅटवरती आला नव्हता, परंतु एकच धाव एकवटायची होती आणि या 1 धावेने विजय प्रस्थापित करतो. 1 चेंडू राखून चंदेरी चिंचवली संघ 55 धाव्यांचं बलमोठं लक्ष यशस्वीरित्या चेस करत असताना पाहतोय आपण, ज्याच्या माध्यमातून संजय होता फलंदाज. 19 धावा वैयक्तिक नॉट आउट खेळल्या गेल्यात. 12 चेंडू फेस करत असताना 19 धावा. खूप चांगली फलंदाजी आणि त्या फलंदाजीच्या जोरावरती या 55